तर आता आपण आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असतं. जर आपण कोणताही प्राणी पाहिला किंवा कोणताही ह्युमन पाहिला तर इथे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन असतं. मग आता यांच्यामध्ये कंट्रोल कोण ठेवतं किंवा कोऑर्डिनेशन कोण करतं तर लक्षात घ्या. जर आपण कंट्रोलचा विचार केला तर कंट्रोलसाठी आपल्याकडे ह्युमन ब्रेन आहे की जो ब्रेन पूर्ण बॉडीवरती कंट्रोल ठेवतो. आणि जर आपण कोऑर्डिनेशनचा विचार केला तर कोऑर्डिनेशनसाठी आपल्याकडे ग्रंथींचा भाग असतो की ज्याला आपण ग्लँड्स म्हणतो. मग लक्षात घ्या, आपल्याकडे ग्लँड्स वेगवेगळे केमिकल सेक्रेशन बनवतात की ज्या केमिकल सेक्रेशन पासून बॉडीमध्ये जे डिफरंट टाईपच्या ऑर्गॅन सिस्टीम आहे की ज्यांच्यामध्ये इनव्हॉलंटरी ऍक्शन असते, ह्या इनव्हॉलंटरी ऍक्शनला प्रॉपर वेने कोऑर्डिनेट करण्याचं काम करतात. मग लक्षात घ्या, यामध्ये आपण ग्रंथींचा विचार केला किंवा ग्लँडचा विचार केला तर कोणकोणत्या ग्लँड्स आहेत. जर आपण सगळ्यात फर्स्ट ग्लँड पाहिली तर आपल्या ब्रेनमध्ये पाहायला मिळते हायपोथॅलॅमस ग्लँड, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते पिनेल ग्लँड, त्यानंतर आपल्याला मेंदूच्या किंवा आपल्या ब्रेनच्या बेसमेंटला पाहायला मिळते पिट्युटरी ग्लँड की ज्याला आपण मास्टर ग्लँड म्हणतो. मग यांना मास्टर ग्लँड का म्हटलं जातं? बिकॉज बॉडीमध्ये ज्या सर्व ग्रंथी आहेत त्यांच्यावरती ते कंट्रोल ठेवण्याचं काम करतात. त्यानंतर आपण घशाकडे जातो. घशामध्ये आपल्याला थायरॉइड ग्रंथी पाहायला मिळते किंवा थायरॉइड ग्लँड पाहायला मिळते. देन एक्झॅक्टली त्याच्या बॅक साईडला आपल्याकडे 4 सेट किंवा 4 ग्रंथींचा एक सेट पाहायला मिळतो. या सेटला आपण म्हणतो पॅराथायरॉइड ग्लँड. त्यानंतर आपण छातीकडे जातो. छातीमध्ये आपल्याला पाहायला मिळते थायमस ग्लँड. आणि जर आपण किडनीकडे गेलो तर किडनीच्या वरती किंवा किडनीच्या वरच्या बाजूला आपल्याला कॅप लाईक शेप पाहायला मिळतो की ज्या कॅप लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, आपल्याकडे असणारे ॲडर्नल ग्लँड. मग लक्षात घ्या, जर आपण ग्रंथींचा विचार केला किंवा ग्लँडचा विचार केला, या ग्लँड्स मेल आणि फिमेलमध्ये कॉमन पाहायला मिळतात. पण मेलचा विचार केला तर मेलमध्ये टेस्टिस ग्लँड पाहायला मिळते की जी रिप्रोडक्शनसाठी हेल्पफुल असते. आणि फिमेलमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते तर ओव्हरी. मग आता लक्षात घ्या, आता आपण ब्रेन आणि ग्लँड दोघांबद्दल डिस्कशन केलं. हे दोघेही मिळून कोणत्याही प्राण्यांवरती किंवा आपल्या ह्युमन बॉडीवरती काय ठेवतात तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं काम करतात.